माझे नाव रवी आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण माझे लग्न राधाशी झाले आहे. राधा आणि मी आमच्या घरच्यांच्या इच्छेने लग्न केले. राधा दिसायला अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला मला वाटले की ती माझ्यासोबत लग्नाला हो म्हणणार नाही, पण तिला भेटायला गेल्यावर तिचा स्वभाव समजला. तिचे कुटुंब खूप चांगले होते. लग्नानंतर राधा माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझे आयुष्य बदलले आहे. मी खूप नशीबवान आहे असे सगळे मला म्हणायचे. माझ्या लग्नाला जेमतेम 3 महिने झाले आहेत. माझे स्वप्न होते की एका मोठ्या शहरात कपड्यांचे स्वतःचे एक मोठे शोरूम बनवायचे. मी राधाला याबद्दल सांगितले. हे माझ्यासाठी किती मोठे स्वप्न आहे हे राधाला माहिती होते आणि मी ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करत होतो आणि माझ्या कष्टाने मला जागा मिळाली. पण त्या जागेचे खूप पैसे होते, त्यामुळे मी माझ्या गावाकडील जमीन विकण्याचा निर्णय घेतला. माझ्या वडिलांच्या इतर भावांचाही जमिनीत वाटा होता. या कामासाठी मी काही दिवस गावी जाण्याचा निर्णय घेतला. मी राधाला गावी चालण्यासाठी विचारले कारण या कामासाठी किती वेळ लागेल हे मला माहीत नव्हते. मात्र तिने आईवडिलांच्या घरी जाणार असल्याचे सांगितले. मलाही ते योग्य वाटले. राधा तिच्या माहेरच्या घरी गेली आणि मी माझ्या गावी गेलो. राधा फोनवर बोलायची. जमिनीची कागदपत्रे आणि इतर सर्व गोष्टींना वेळ लागणार होता. या दरम्यान मी माझ्या पत्नीशी फोनवर बोलत होतो. एका संध्याकाळी मी तिला फोन केला तेव्हा ती थोडी गोंधळली होती आणि जास्त बोलत नव्हती. मी विचारले, तू ठीक आहेस का? ती म्हणाली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी म्हणालो, मी ऐकतोय, तुला काय बोलायचे आहे ते सांग. ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, नाही, आता नाही, भेटल्यावरच सांगेन. मी ठीक आहे म्हणालो, पण माझ्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडणार आहे हे मला माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी दुपारी मी राधाला फोन केला तेव्हा तिने फोन उचलला नाही. मला वाटले की काही कामात असेल, त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दिवसभर मी माझ्या कामात बिझी राहिलो. कामसुद्धा महत्त्वाचे होते कारण ते पूर्ण करून मला लवकर राधाकडे परत जायचे होते. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी पुन्हा राधाला फोन केला, मात्र यावेळी तिचा फोन बंद होता. तेव्हा मला वाटले की कदाचित ती काही कामासाठी बाहेर गेली असावी आणि मोबाईल बंद झाला असावा. मी रात्री पुन्हा तिला कॉल केला कारण आम्ही दिवसभर नाही बोललो तरी रात्री मात्र नक्की बोलायचो. मात्र रात्रीही तिचा फोन बंद होता. आता मला थोडी काळजी वाटू लागली होती. पण मग मला वाटले की ती तर तिच्याच घरी आहे आणि काही झाले असते तर मला फोन आला असता. थोडा वेळ विचार केल्यावर मला झोप लागली. तिच्या घरी कोणाला तरी फोन करायचा विचार डोक्यात आला, पण रात्रीच्या वेळी फोन करणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर राधाशी बोलायला हवं असा विचार करत होतो. पुन्हा फोन केला. आताही स्विच ऑफ येत होता. आता मी तिच्या आईला फोन केला, पण त्यांनीही माझा कॉल उचलला नाही. आता मला थोडी काळजी वाटू लागली कारण कुणाशीच माझं बोलणं होत नव्हतं. नंतर मी कामात व्यस्त झालो. जवळजवळ 3 दिवस ना राधाचा कॉल आला ना तिच्या आईचा. मला काळजी वाटत होती. एका संध्याकाळी माझ्या सासूबाईचा फोन आला. मी त्यांना विचारले, राधा कुठे आहे? तिने सांगितले की राधा तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेली आहे. कदाचित तिथे नेटवर्क नसल्यामुळे कॉल लागत नसेल. मी विसरलो होतो. राधाने मला सांगितले होते की ती गावाला जाणार आहे. आता माझी काळजी जरा कमी झाली होती. मी परत माझ्या कामाला लागलो. राधा 5 दिवस तिथेच राहणार होती, म्हणूनच मला वाटले की मी 5 दिवस राधासोबत काहीच बोलू शकणार नाही. आता माझे कामही जवळपास संपत आले होते. 2 ते 4 दिवसात माझ्या हातात पैसे येणार होते. माझ्या हातात पैसे येताच मी तिथून निघालो. तिथून निघून मी थेट माझ्या पत्नीच्या माहेरी गेलो तिला घेऊन जाण्यासाठी. तिथं पोहोचताच मला पाहून माझी सासू आनंदी होण्याऐवजी घाबरली होती. मी थोडा वेळ तिथे बसलो. त्यांना राधा कुठे आहे असे विचारले. त्यावर सासू म्हणाली की ती अजून आली नाही. मी म्हणालो, ती काय नाही आली? अजूनही तिचा फोनही लागत नाही आहे. मी तुम्हाला विचारले तिकडचा कुणाचा फोन नंबर द्या. किती दिवस झाले माझं राधाशी बोलणंही झालेलं नाही. सासू काही वेळ विचार करत राहिली आणि मग म्हणाली की सध्या माझ्याकडे नंबर नाही. मी कुणाला तरी विचारून देते. राधाशी बोलून 8 दिवस झाले होते. मला आता राधाचा देखील राग येत होता. तिचा फोन सतत बंद का येतोय
तसेच तिचा फोन जर काम करत नाही आहे तर ती कोणाचाही फोनवर कॉल करू शकत होती, पण तिने असे केलं नाही. मी विचारच केला होता की ती आल्यावर मी तिला खूप रागावणार. माझ्या सासूचा फोन अजून आला नाही. मला तिच्या घरी जाऊन 12 दिवस झाले होते. मी परत तिच्या घरी गेलो, पण आता सासूही घरी नव्हती. ती माझा फोनही उचलत नव्हती. आता माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले की राधा आणि तिचे कुटुंबीय माझ्याशी असे का वागत आहेत. मी सासूला मेसेज केला की आता मी पोलिसात जाणार आहे. माझ्या धमकीने ती घाबरली आणि तिचा मला फोन आला. ती म्हणाली, बेटा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, तू घरी ये. आता माझी चिंता वाढली होती. अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवत आहेत. माझी पत्नी माझ्याशी 20 दिवस झाले बोलली नाही. मला खूप काळजी वाटत होती. मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो. माझ्या सासूचा चेहरा पडलेला दिसला. मला खूप राग आलेला होता. मी जाताच तिला ओरडून विचारले की राधा कुठे आहे. माझी सासू त्यावर मला म्हणाली, बेटा, मी आता जे तुला सांगणार आहे त्यावर तुझा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. ती पुढे म्हणाली की राधा कोणासोबत तरी पळून गेली आहे. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी म्हणालो, तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकून घेईन. सासू म्हणाली, मला माहिती आहे की तू तिच्यावर खूप प्रेम करतोस, पण आता मी जे सांगितले ते खरे आहे. तुला तिला विसरावे लागेल. आम्ही पोलिसात गेलो नाही कारण आमची खूप बदनामी झाली असती, म्हणूनच आम्ही ही गोष्ट तुझ्यापासून लपवत होतो. राधा माझ्यासोबत 3 महिने राहिली. मी तिला जेवढे ओळखत होतो त्यावरून ती असं काही करेल यावर विश्वासच बसत नव्हता, पण तिची आई हेच सांगत होती. मग मला कसं पटणार नव्हतं. माझे मन अजूनही मान्य करायला तयार नव्हते. माझी सासू माझ्यासमोर रडत होती, हात जोडून माफी मागत होती. एवढी मोठी गोष्ट जेव्हा माझ्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना. राधाच्या स्वभावावरून अजिबात असे वाटत नव्हते. राधाच्या आईकडे पाहून मी आणि माझे कुटुंबीय गप्प राहिलो आणि कोणतेही मोठे पाऊल आम्ही उचलले नाही. हा विश्वासघात मला सहन होत नव्हता. राधावर माझे खूप प्रेम होते आणि बदल्यात मला काहीही मिळाले नाही. मला राधा नावाचा तिरस्कार वाटत होता. या सर्व गोष्टींचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. मी जे शोरूम सुरू करणार होतो त्यासाठी माझ्याकडे सर्व काही होते, पण आता काही करावेसे वाटत नव्हते. एखाद्याची इतकी फसवणूक झाली असेल तर तो आनंदी कसा राहणार. माझे कुटुंबीय माझी काळजी घेत होते. मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मला तिला शोधायचे होते जेणेकरून मी तिला विचारू शकेन की ती माझ्याशी असं का वागली. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. तिला जाऊन 7 महिने झाले होते आणि मी पण आता तिला विसरून पुन्हा माझ्या आयुष्यात व्यस्त होण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवस मी तिच्या घरासमोरून जात होतो. अचानक माझं लक्ष तिच्या घराच्या खिडकीवर गेलं. मला खिडकीत राधा दिसली आणि त्याच क्षणी मी तिच्या घराचा दरवाजा वाजवला. माझ्या सासूने दार उघडले आणि मला पाहताच ती घाबरली. दरवाजा उघडताच मी आत जात होतो तेव्हा माझ्या सासूने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. मी तिचे काही एक ऐकले नाही आणि खोलीच्या आत गेलो. तिथे राधाला पाहून मला आश्चर्य वाटले. राधा व्हीलचेअरवर बसली होती. राधाने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी विचारले, हे काय झालं. राधा फक्त रडत होती. माझी सासू म्हणाली, बेटा, राधा लग्नाला गेली असताना तिचा अपघात झाला आणि तिला अशा ठिकाणी मार लागला की तिला आता चालता येत नाही. अपघात झाल्यावर शुद्धीत नसताना देखील ती सारखे हेच सांगत होती की तुम्हाला यातलं काहीच सांगायचं नाही. हे एका मोठ्या कामासाठी गेले आहेत म्हणून त्यांना कोणी काही सांगू नका. राधाला आता चालता येणार नाही आणि उपचारासाठी पैसे लागतील असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मी तिला खूप समजावले की आता तरी जावई बापूंना सांगूया, पण राधा म्हणाली, मी त्यांचे आयुष्य खराब करू शकत नाही. शोरूम उघडण्याचे त्यांचे स्वप्न आहे. जर मी अशी त्यांच्या आयुष्यात गेले तर मी त्यांच्यावर ओझं बनून जगेल. म्हणून राधाने हे खोटं मला तुम्हाला सांगायला लावले जेणेकरून तुम्ही तिला बरे वाईट बोलून तिला विसरून तिचा तिरस्कार कराल. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करत होती. मी तिला विचारलं की माझ्यासोबत असं काही झालं असतं तर तू मला अशी सोडून गेली असतीस का. राधा रडतच म्हणाली, असं बोलू नका. राधा म्हणाली, मी तुमची अपराधी आहे. माझ्या पोटात असलेले आपले मुलंही या अपघातामुळे वाचले नाही. तुम्ही मला विसरून दुसऱ्या मुलीशी लग्न करा. मला तुमच्यावर ओझे बनायचे नाही.
राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खूप दिवस मनात दाटलेले दुःख अश्रूवाटे बाहेर पडत होते. गेल्या काही महिन्यात मी राधाला काय काय नाही बोललो, पण आता राधाला एक क्षणसुद्धा माझ्यापासून दूर ठेवायचे नव्हते मला. राधाची एकही गोष्ट मी ऐकली नाही आणि मी राधाला माझ्यासोबत घेऊन घरी आलो. आता तिला पुन्हा चालता यावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मी माझे शोरूम विकून राधाला बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखवले. आशेचा किरण दिसतोय. माझी आता फक्त एकच इच्छा आहे, माझी राधा पुन्हा तिच्या पायावर उभी राहावी. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.